वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं सर्वांचं स्वागत आहे भारतीय नर्सिंग क्लासमध्ये. आजचा टॉपिक आहे आपला डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम कशाचा टॉपिक आहे तर JNM सेकंड इयर. डाऊन सिंड्रोम नेमकं काय, त्याची कारणे, लक्षणे आणि निदान आणि उपचार काय. जर तुम्हाला व्हिडिओ खरंच यूजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, भरपूर शेअर करा. तर बघूया इंट्रोडक्शन. डाऊन सिंड्रोम म्हणजेच काय तर डाऊन सिंड्रोम हा एक असा अनुवांशिक आजार आहे ज्या अर्थात गुणसूत्राचा आजार आहे. अर्थात ज्यामुळे मुलं आपले कायमस्वरूपी मतिमंद किंवा गतिमंद होऊ शकते. आता डाऊन सिंड्रोम म्हणजेच काय तर अनुवांशिक गुणसूत्राचा एक आजार आहे. जेनेटिक आजार, गुणसूत्राचा तो आजार आहे. तर यामध्ये काय होते तर मूल आपले कायमस्वरूपी मतिमंद किंवा गतिमंद होऊ शकते. डाऊन सिंड्रोमला मतिमंद किंवा गतिमंद मूल जन्माला येते. आता डाऊन सिंड्रोमला जाण्यापूर्वी सगळ्यात अगोदर म्हणजे गुणसूत्राचं आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. आता गुणसूत्र म्हणजेच काय तर गुणसूत्र हे आपले जीन्स असतात. प्रत्येक मनुष्याच्या शरीरात हे सेल्सपासून बनलेले असतात. तर गुणसूत्र काय असतात तर आपल्या शरीरातले जीन्स प्रत्येक मनुष्यामध्ये हे सेल्स म्हणून काम करतात, सेलपासून बनलेले असतात. तर प्रत्येक सेल्स हा क्रोमोझोमपासून बनलेला असतो. प्रत्येक सेल्स हा क्रोमोझोमने बनलेला असतो. त्याच्यामध्ये 33 क्रोमोझोमच्या जोड्या असतात, ज्यामध्ये एक क्रोमोझोम हा आईकडून आणि दुसरा क्रोमोझोम हा वडिलाकडून येत असतो. तर अशा 33 प्लस 46 गुणसूत्राचा हा यामध्ये एक सेक्स क्रोमोझोम अर्थात वडिलांकडून XX. जर वडिलांकडून XX आला अर्थात मुलगी XX मुलगी होते, आणि वडिलांकडून Y क्रोमोझोम आला तर XY म्हणजे मुलगा तयार होतो. हे समजून घ्या. अर्थात समजा वडिलांकडून XX आला तर मुलगी तयार होते, आणि जर वडिलांकडून Y क्रोमोझोम आला तर XY असा मुलगा तयार होतो. आता गुणसूत्रांची थोडक्यात माहिती आपण समजून घेतली. इंट्रोडक्शनमध्ये शॉर्टमध्ये समजवता नाही आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे. नेक्स्ट आहे 700 पैकी एका बाळामध्ये या 21व्या गुणसूत्रामध्ये. आता 700 पैकी काही बाळ एक बाळ असं असते की 21व्या गुणसूत्रामध्ये जर बिघाड झाली, जर समजा 21व्या गुणसूत्रामध्ये जर बिघाड झाला तर डाऊन सिंड्रोम तयार होतो. आता डाऊन सिंड्रोम तयार होण्यास सुरुवात होतो व जन्माला डाऊन सिंड्रोम येते. आता डाऊनमध्ये 3 प्रकारचा सिंड्रोम आहेत. आता डाऊन सिंड्रोममध्ये 3 प्रकारचे सिंड्रोम आहेत. आता 3 प्रकारचे सिंड्रोम कोणते तर पहिला आहे ट्रायसोमेट 21 हा 95% असतो. आता ट्रायसोमेट हा प्रकार पहिला असतो 95% असतो. आणि दुसरा सेकंड प्रकार म्हणजे ट्रान्सलोकेशन डाऊन सिंड्रोम. आता ट्रान्सलोकेशन डाऊन सिंड्रोम म्हणजे जेनेटिक आजार हा पालकामध्ये बघायला मिळतो. जेनेटिक आजार हा पालकामध्ये किंवा महिलांमध्ये, स्त्रियांमध्ये सुद्धा बघायला मिळतो. ट्रान्सलोकेशन हा 3 ते 5% असतो. आणि नेक्स्ट म्हणजे तिसरा प्रकार आहे मोझॅक डाऊन सिंड्रोम. याच्यामध्ये 1 ते 2% बघायला मिळतो. अशा प्रकारे डाऊन सिंड्रोमचे 3 प्रकार पडतात. पहिला म्हणजेच ट्रायसोमी 21, ट्रान्सलोकेशन डाऊन सिंड्रोम आणि मोझॅक डाऊन सिंड्रोम. पहिला, दुसरा आणि तिसरा हे 3 प्रकार डाऊन सिंड्रोमचे पडतात. नेक्स्ट आहे डाऊन सिंड्रोम हा कुणाकुणाला होण्याची शक्यता आहे. आता डाऊन सिंड्रोम कुणा व्यक्तीला व्हायची शक्यता आहे तर डाऊन सिंड्रोमचा एक पर्टिक्युलर हाय रिस्क ग्रुप आहे. डाऊन सिंड्रोमचा पर्टिक्युलर हाय रिस्क ग्रुप आहे की ज्यांच्यामध्ये
डाऊनची मुलं जन्माला आल्याची शक्यता असते. आता ज्यांच्यामध्ये डाऊन सिंड्रोमचे मूल जन्माला येण्याची शक्यता असते. आता पर्टिक्युलर ग्रुप म्हणजेच मातृत्व हे 35व्याच्या नंतर येत असते. जर महिलेला मातृत्व 35व्या वयाच्या नंतर येत असल्यास त्याला ॲडव्हान्स मॅटर्नल एज असे मातेचे वय हे 35 वर्षाच्या वर असेल तर त्याला त्यांच्यामध्ये डाऊन सिंड्रोमचे प्रमाण होण्याची शक्यता जास्त दिसून येते. 35 वर्षाच्या नंतर स्त्रीबीज जे असतात, 35 वर्षाच्या नंतर स्त्रीबीज त्याला आपण स्त्रियांची अंडी असे म्हणतो. स्त्रीबीज जे असतात, स्त्रियांची अंडी कमकुवत होत जातात. स्त्रियांची अंडी हे 35 वर्षाच्या नंतर कमी होत जातात. त्यामुळे होते काय तर क्रोमोझोमचे विभाजन हे वीक होते आणि अबनॉर्मल होण्यास सुरुवात होते, म्हणजे डाऊन सिंड्रोम होण्यास सुरुवात होते. त्याचे रूपांतर डाऊन सिंड्रोममध्ये होते. आता डाऊन सिंड्रोमची कारणे काय? काउजेस. महिलांचे वय 35 वर्षापेक्षा जास्त असल्यास डाऊन सिंड्रोम आढळतो. ट्रान्सलोकेशन, जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी जे पालकांमध्ये बघायला मिळते किंवा स्त्रियांमध्ये सुद्धा दिसून येते. आता ज्यांना आधी डाऊन सिंड्रोम झालेला आहे किंवा त्यांना डाऊन सिंड्रोमचे मूल जन्मालेलं आलेलं आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा पुन्हा डाऊन सिंड्रोम जन्माला यायची शक्यता असते. आता ज्या महिलांना पहिल्या वेळेस म्हणजे पहिल्या गरोदरपणात ती डाऊन सिंड्रोम एक मूल जन्माला दिलेलं आहे, तर नेक्स्टमध्ये सुद्धा डाऊन सिंड्रोम मूल जन्माला येण्याची शक्यताच असते, जास्त असते उलट. तसेच आपण इंट्रोडक्शन बघितलं, डाऊन सिंड्रोमचे 3 प्रकार बघितले आणि डाऊन सिंड्रोम हा कोणत्या व्यक्तीला किंवा कोणाकोणाला होऊ शकतो, डाऊन सिंड्रोमचे कारणे, काउजेस आणि नेक्स्ट लक्षणे म्हणजे साइन अँड सिम्पटम हे नेक्स्ट पार्टला बघू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण साइन अँड सिम्पटम्स आणि डाऊन सिंड्रोमच्या तपासण्या आणि डाऊन सिंड्रोमचे निदान, त्यानंतर आहे उपचार आणि डाऊन सिंड्रोमचे मुख्यतः 3 तपासण्या जे महत्त्वाच्या ठरतात, त्या 3 तपासण्या बघू. तर इथपर्यंत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. आता याच्यामधलं जर कुठलाही पॉईंट समजला नसेल तर मेसेज करा. यानंतर तुम्हाला कुठल्या टॉपिकवर नोट्स लागतात मेसेज करा, कमेंटमध्ये सांगा. तसेच व्हिडिओला भरपूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू.